रिलॅक्स आजी, घाबरू नका. किती काळजी. हा, बस झालं. ढिलं सोडा, काही होत नाही. अंग ढिलं सोडा ना, बस. लूज सोडा, काहीच होणार नाही. लूज सोडा, त्याला काय. बस ढिलं सोडा आजी. बस, हात मागे घ्या. ठीक आहे, तो हात मागे घ्या. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. थांबा. इकडे दुखतंय ना, इकडे दुखतंय काही. ठीक, उठून बसा. असं पाय खाली करा, असं करा, पाय खाली. आई आहे ना, सर काय. नीट ऐका, मी काय सांगतो. यांच्या कमरामध्ये L4 L5 मध्ये गॅप आहे. आता त्या ठिकाणी वरची जी डिक्स आहे, वरची डिक खाली सरकून तुम्हाला कमीत कमी 5 ते 10 वर्ष झाले. म्हणजे याच्या आधी तुम्हाला टिचं भरायचं कमरामध्ये, चमक भरायची, चमक. कधी ना कधी जास्त वजन उचललं, जास्त वाकून काम केलं, तोंड धुवायला पाणी घ्यायला केलं. आता तो वेगळा प्रकार पुढचं सांगतो. पण जसं जसं त्याच्यातलं जे कार्टिलेज असतं घसलं जातं, बाहेर येतं, तसा हा प्रकार वाढत जातो. आता यांनी हे व्हायच्या 1 ते 3 दिवस आधी काहीतरी वजन उचललं जातं. पण ते वजन उचलल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस झोपातून उठता थोडी जरी काहीतरी ऍक्टिव्हिटी केली, त्यावेळेस त्याच्यानंतर ते जाणवतं. पण जसं ते कार्टिलेज फाटून बाहेर तिथून ब्लड सर्क्युलेशन डाव्या पायाला होतं. म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय दुखेल, जड पडेल, रग लागेल, कळ लागेल, मुंग्या येतील. जास्त मांडी घातली, जास्त गुडघ्यावर बसले तर काहीच नाही पडत दादा. असं बसाय उठायला त्रास होते. तुम्हाला जास्त उभं राहता येत नाही, जास्त चालता येत नाही. थोडं चालली की कळ लागते, बसून घेतो. बसूची वाटतो जेव्हा बसून घेतो. आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याचा एक्सरे मध्ये दिसत नाही हा प्रॉब्लेम, याचा दिसतो MRI मध्ये. स्पाइनचा MRI केलं त्याचे स्पष्ट दिसत. आता याचं स्टेज असते, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज. फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज मध्ये 100% आजारमारा होतो. पण थर्ड स्टेज नंतर याचं डॉक्टर ऑपरेशन सांगितलं. थर्ड स्टेज असं. आता हा प्रकार किती हे मला 3 दिवसानंतर समजेल. फर्स्ट स्टेजला आहे का, सेकंड स्टेजला आहे का, थर्ड स्टेजला आहे. असं आहे. सेकंड स्टेजच्या आत असेल ते 1001% 10 दिवसात पूर्ण क्लिअर होईल. मग थर्ड स्टेजच्या पुढे असेल तर मग त्याचा MRI करून बघावं लागतं. हे मला 3 दिवसानंतर समजेल. याला 10 दिवस कंटिन्यू करायचंय. मग 3 दिवसानंतर पुढची काय प्रोसेस असेल मी तुम्हाला ते सांगेल. 3 दिवसानंतर प्रमाण कमी असेल सेकंड स्टेजच्या आत, ते तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोळी, पेनकिलर न देता 80% रिकवर होणार. असं आहे. फक्त त्याचं कार्टिलेज किती टियर आहे, नस किती ब्लॉक आहे, हे 3 दिवसानंतर बऱ्यापैकी समजतं. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात होईल. पण याला आयुष्यभर नियम आहे इथून पुढे. तुम्ही इथून आयुष्यभर वाकून जास्त काम करू नाही शकत. 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन नाही उचलू शकत, चालता नाही झोपू शकत, जाड गादी जाड सोपे बसू नाही झोपू शकत. वजन काही दादा उचलत नाही. दुसरं, बिना बेल्टचं थोडे दिवस ट्रॅव्हलिंग करायचं नाही, वाकून काम करायचं नाही, वजन उचलायचं. पुढचे 3 महिने बेल्टची गरज असेल. कारण की त्या इंजुरी होते, स्पायनल कॉर्ड मध्ये इंजुरी होते, म्हणजे कार्टिलेज बाहेर येतं. पण त्याला सपोर्टची गरज असते. जसं की हाड मोडलं तर त्याला सपोर्टची गरज असते. तसं इंटरनल कोशिका डॅमेज होतात, कार्टिलेज टेअर होतं, त्याला सपोर्टची गरज असते. एकदा ते जोडलं गेलं, सेट झालं, नंतर बेल्टची गरज नसेल तुम्हाला. ठीक आहे. म्हणून 2 ते 3 महिने बेल्टची, LS बेल्टची गरज असते. एकदा स्पायनल कॉर्ड सेट झाला तर बेल्टची काही गरज नाही. याला सायटिका प्रॉब्लेम म्हणतात. तुम्ही युट्यूब जर टाकलं सायटिका म्हणजे काय तुम्हाला स्पष्ट दिसतं. म्हणजे हा जो स्पायनल कॉर्ड असतो असं कार्टिलेज असतं. हे कार्टिलेज बऱ्यापैकी बाहेर आलं म्हणून ही नस दबली गेली. ही जी नस आहे ही इथून इथपर्यंत जाते, म्हणून इथे मी दाबलं हे गागतील तिकडं. हे बघ दुखलं, तेच मी इकडचं पाय दाबला दुसरं, तर अजिबात दुखत नाही. असं पालतं असे बसून उठले, झोपून उठले का आजी असं वाकड वाकड चालतं, हो की नाही. असं. आणि जसं जसं हा आजार जुना होतो, मी जे सांगितले ते सेंटेन्स सगळे जाणवतात. जेवढं नवीन आजार असतो ते सेंटेन्स कमी असतो. असं आहे. जसं जसं त्यांचा आजार जुना होईल ते सगळे सेंटेन्स जाणवायला. कार्टिलेज आता बाहेर आलं ना. मनका सरकून भरपूर दिवस निस्ता मनका सरकल्याने कोणत्या पेशंटला त्रास जास्त होतो, चमक भरते, याच्या पलीकडे काहीच होत. पण जेव्हा गादी सरकते त्याच्यानंतर सगळं प्रकार सुरू होतं. पण आधी सरकेल नव्हतं ना गाडी. अंग सोडू नका आजी. हा, दिलं सोडा बस. असं तोंड त्या साईडला करा. नाही
जशी या कानं झोपली ना पण दुखत ठीक आहे. इकडे छाती पण दुखते का? दुखत छातीला काय झालं तिकडे? काय नाही त्याच्यामुळे दुखत लूज 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 थोडा. बस हिला सोडा ती. बस कशा झोपा माझ्याकडे. बस बस हा. अशी आहे करा हाताची. हाताची आहे करा. बस वय किती आजी? ती ऐकत ढिला सोडा काही होत नाही. अंग ढिला सोडा ना. बस तू सोडा ना. काहीच होणार नाही. बाबू झालं काही? पाय इकडे डोकं तिकडे करा. कुठे हळूच. तिकडे डोकं करा. पाय इकडे करा. तुम्ही जेवढं अंग ढिलं सोडणार ना तेवढं फ्री सेटिंग करता येईल. म्हणजे याला कंपवात पण आहे. मान हलत राहते अशी कंटिन्यू. तो आजार त्याच्यावरती इलाज नाही. तुम्हाला नाही. एक गोळी भेटते. जास्त जर त्रास असेल तर ती गोळी खाऊन जोपर्यंत पावर येतो पण कंट्रोल असतं ते घेऊन उपयोग नाही. असं चाललं जेव्हा जास्त होईल तेव्हा मग परत. रिलॅक्स आजी. घाबरू नका. बाबू हा बस झालं. उठा उठा उठा. सरळ झोपा. असंच सरळ झोपा. हा पाय ढिला सोडा आजी. घाबरू नका. लूज. बस लूज. गोळ्या कसल्या कसल्या चालू आहे? नाही बीपी डायबिटीज